ज्ञान म्हणलं का माणूस दांडर, ज्ञानाने नुसतं माणूस अहंकारी होत. बरेच माणसं ज्ञानाने अहंकारी झाली म्हणजे बरेच जण म्हणते मी होतो म्हणून 150 एकर जमीन झाली नाही तर आमच्या घरी कळू शकणार. येडं संभळील म्हणजे मी होते म्हणून यांचा परपंच झाला नाही यायला काय कळायचं. साऱ्या म्हणत्याच्या बाजारात उलट्या चपला घालून हिंडत होती. मी होते म्हणून परपंच झाला बाबा, नाही तर आमच्या यायला काय कळत होत. नुसतं ज्ञान म्हटलं का अहंकार येतो. आमच्या तिकडे एक जणाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केले, पाठ केले. आणि भाऊ एवढं ज्ञानी झालं, ते एवढं ज्ञानी झालं बाबा, ते दिवसा कंदील लावून हिंडायचे. कंदील, कंदील माहिती ना तुम्हाला? कंदील पुण्याला मी म्हणलं आता नवीन पोराला कंदील कळत नाही, काहीच करत नाही. मला कंदील म्हणजे ते वर त्याला कडी राहती, ती जर अशी वळली ती काच त्याच्यातून निघते. तिला जर कडी नसली तिकडून घोडा राहतो असा, असा दाबला का ते वर टाचा करतो. कंदील तुम्ही पाहायला आहे का नाही? असं वर टाचा केल्या का वरची कडी ओढायची लगे इकडे लुंडकतो. असं कंदील. आणि दिवसा कंदील लावून चाललंय ते ज्ञानाने दांडरलेलं. माझ्यासारखं ज्ञानी कोणीच नाही, माझ्यासारखं ज्ञानी कोणीच नाही. आणि असा कंदील घेतला तर येळ भळ हिंडायचं. एक जण म्हणले शास्त्री ते कंदील झाला आम्हाच कंदील विझवण्या करता. माय बापांनो ते हिने कंदील माझ्याकडे लईन आली ना, त्यांना लोक म्हणायचे बाबा कंदील जाओ. ह्या देहाच्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहेत. माझ्या प्रश्नाचं जो कोणी उत्तर देईल त्याच वेळेस हा शास्त्री हा कंदील विझवल तोपर्यंत न होय. आता गावकरी म्हणे तुम्ही इथे राहू नका, तुम्ही निघा, तुमचे मुळे आमचे पोरं भर मिटवायला लागले. दिले काढून. असेच चालत 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 ते लिंबे वडगावच्या दिशेने आले. आता असे मधून घुसले. इकडून आलो ना बाबा, इकडून आलो आपण, मला फिरलेवन झालेलं आहे. असे आले आणि एक ग्रहस्थ उन्हाळी खारडा चालू होता. उन्हाळी खारडा कळतो ना, तिफण राख्या वखर चालू होती तिची. आता आचे कोचे खवलेले धोतर गुडघ्यापर्यंत, कोपरी माळालेली, दाढी वाढलेली शेतकरी, खांद्यावर असा आसूड, हातात कासरा, बैल भारी हाळीचे बैल, तांबडे बारीक शिंगाचे. का कंदार होते तुमच्याकडे हाळीचे का कंदार का खिला? लाल कंदारी. हा असे लाल कंदार बैल, असे भारी तब्येती. आणि हे शेतकरी असं हाकीत होतं पाभर. तेवढ्यामध्ये ते शेतकऱ्याची नजर त्या कंदिलाकडे गेली. आता कंदिलाकडे गेल्यानंतर दाखल मा कंदील ती 3दा झेसकून घेतो तू है ना. आणि ते शेतकरी म्हणला ओ मामा. आता याला वाटलं आपल्याला मामा कोणी म्हणत नाही, त्याच्यामुळे येणे काय मागं पाहिलं नाही. मामा येणे असं मागं पाहिलं. हा तुम्ही थांबा ना. मामा म्हणतो या देहास. अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहे आमच्या. कोणी कसाही प्रश्न विचारावा त्याचं लगेच उत्तर माझ्याकडे आहे आणि मला मामा बनवतोस तू. मग काय म्हणायचं तुम्हाला? अरे शास्त्री म्हणतात या देहाला. अच्छा आणि त्या कंदिली जा ना मग. अरे गवत्या तुला माहित नाही आमचा पण आहे. म्हणा मी आणि गवत्या काय पण आहे? माझ्या प्रश्नाचं जर कोणी उत्तर देईल त्याच वेळेस मी कंदील विझवलं, अन्यथा न होय. शेतकरी म्हणला शास्त्री बोल बोल बालका बोल बालका. आता हे बरे ट्यूब लीक झाली यांची, जॉईंटवर पंक्चर होत. जॉईंटवरच पंक्चर निघतच नाही, टूपच बदलावं लागेल त्याला. यांचं वाल शिट गेलेलं. बिगर हवेचीच मोटरसायकल दाम दिली नी, तिथून थेट नेवासे बसून तिथपर्यंत आणली.
वाल सीट नाही जायचं काय जाईल. आणि बाबा ते म्हणले आमच्या देहाला 4,618 फुटां मुखोद्गत आहे, तुला काही प्रश्नाचं उकल हवी असेल तर विचार बालका. ते म्हणलं बालका मी. ते म्हणे कंदील, जर आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर कंदील विझू. आता शेतकरी म्हणला तुम जाऊन द्या, तुम्ही हुशार आहे, पण मी विचारल्यावर आमच्याकडे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. तुझ्यासारख्या 100 लोकांनी जर माझ्यासमोर प्रश्न विचारले तर असे येऊ सहज सहज. ते मला शास्त्री मी बैल आखडून येऊ का. ते म्हणे हो ये. तो गेला रुमण्याला बैल बांधले, कासरा बांधलेला होता त्याने रुमण्याचा स्वारडा आणि खाली आवताच्या दांडाला बांध आणि रूम न घेतलं उचलू. आणि निघाला त्याच्याकडं. आता गेलं तर येनतोवर असं करून म्हणजे ते किरकोळ समजत होत त्याला. बोल ना तुझं काय क्वेश्चन आहे. हे म्हणलं माझं एकच आहे विचारू. आणि ते जर नाही सांगितलं तर ते मी कंदील फेकून देईन फेकून. ते म्हणे अच्छा. तर तिने असं रूम न आणलेलं होतं खांद्यावर. ते म्हणे रूम न कुठं लागन. हसू नको, हे सांग हे कुठं लागेल. तुला हे बालका नामुकन थमुकन म्हणला तू. शास्त्री म्हणतात नामुकन तमुक, अगोदर तू तुम्हाला गाव त्याच म्हणला. आता एवढं सांग म्हणे फक्त हे लागन कुठं. ते शास्त्री म्हणला पोटऱ्या सांगाव तर कंबर आणायला बसले. कंबर सांगाव तर टिंगर आणायला बसले. टिंगर सांगाव तर मानवर ठोका टाकायला बसले. येऊन मला जायचंय तिकडे नेवाशाला जायचं. ते म्हणे कंदील फेकून दी. ओगा नका शायनिंग आणि नुसतं ज्ञान म्हणलं का अहंकार येतो. आणि अहंकार ज्या वेळेस जातो ना, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला, देव झाला. तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. किंवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार जर काढायचा असेल तर माय बापांनो ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा लागतो. त्यावेळेस अहंकाराने बरेच जण अहंकाराने बीपी वाढून मेले. त्यांच्या काही जण अहंकारी माणसात जर मनासारखं झालं नाही ना, एखादं जर मनासारखं जर नाही झालं ना, त्याला लगेच असं होतं. असं इकून हे लगेच हे गेअर लगे पडत, हे टायर लगे हिलेलेच मेन. इकडं तर नाही हे गिअर नाही मोकळा खळखळ खळखळ. याचा क्रँक गुततो 3 तास. गुतला का लगेच त्याला बरं एक डिपर कायम चालू. बरं या डिपरने तिची बॅटरी उतरत नाही, झोपला तरी चालूच. हे अहंकाराचे लक्षण आहेत. तुम्हाला कीर्तन झाल्यावर दाखवतो. तुम फक्त देवकर बाबा फक्त कीर्तन झाल्यावर भेटा मला. तुम्हाला यायचं का आज तिकडे झालं ना. आज सोडितो तुम्हाला. तुमच्यासाठी मी तिकडून मांजर सोब्या फाटीवर येतो बाबा. तुम्हाला मी कुठून कुठपर्यंत दिलेलं होतं आणि तुम्हाला टाइम किती सांगितलं होता.
त्या टायमात मी तुम्हाला 1 तास 20 मिनिट 1 तास 20 मिनिटात तुम्हाला मी कुणा सोडून म्हणलो होतो 3 तरुणी फाटीवर. त्यांना तिथून सोल्ड होतं का नाही का? मग गाडी म्हणजे सणाना टिरिरी पिरिरी. हो 1.5 वर्षात मग एक गाडी खुळखुळी होती. आणि ज्यांचं कीर्तन भाऊंनी तुमच्याकडे 21 वर्षापासून ज्यांचा जागर कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कीर्तन होतं असे महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर तथा देशमुख, बरोबर आहे की? त्यांना बी तसंच लागत. आणि आम्ही दोघं एकाच जिल्ह्यातले, फक्त ते तिकडच्या टोकाला आणि मी इकडच्या टोकाला. आमच्या गाठी फक्त कीर्तनाच्या पत्रिकेवरच. लग्न कार्य जर कुठले जवळचे असेल तर ते तिकून येणार, मी इकून येणार. असे 3 कीर्तनात मोठ्या भावाने त्यांना सांगितलं आणि लहान मला सांगितलं, दोघं एकाच कीर्तन मंडपात. मग त्याने अर्ध करायचं ना आम्ही अर्ध करायचं, असं चालू राहतं मायबापांनो. आणि आता सध्याला वातावरण महत्वाचं. हिंदू जनजागृती व्हायला लागली, हिंदूचे पोरं एकत्र यायला लागले आणि चांगल्या प्रकारचं कार्य करायला लागले. एकत्र त्यान संघटित व्हा आणि संघटित झाले एकत्र आले ना मायबापांनो, तर तुमच्या आमची लाज राखण्याकरता तो तुमच्या आमच्या दारात उभा राहत असतो. आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा, नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. हे सोडून द्या आता. येऊन येणार कोण सोडून द्या. लय दिवस पळवलं आपण. आता आमची तर नाही का नुसते काही काही जण येणार कोण. साहेब म्हणले तू फक्त आपला प्रचार कर, तो पोरग चिटकून देतो. ते म्हणे बर. मतदान झालं. आता मतदान झालं तर अशा लय कडक. बरं यांचं एकच मतदान पण सगळं मोजणीला साऱ्यात पुढं. तू काय आला तू नाही नाही मला बरं राहत साऱ्यात पुढं मतमोजणीला 6ला 9ला मतमोजणी चालू. बरं 6ला कुठं त्या वॉल कंपाऊंडच्या पलीकडे असाल की हात देऊन काही जण चाललेले. भाऊ आपले नेसते पुढे चालले नेसते, मला खिडकीतून 2 बोट काढा. मी गुलाल घेतलेल्या फक्त 2 बोट काढा तुम्ही. सकाळी 3ला निकाल लागला तर चहा नाही वडापाव नाही काहीच नाही. आणि त्या खिडकीकडे असा त्या कंपाऊंडला असा त्याला भाले बिले होते असे. पंचायत समितीला कंपाऊंडला भाले राहतील. तिथं मतमोजणी होती. हे निसता असा त्या कंपाऊंडला असा हात घातलेला ना असाच. आणि त्या कार्यकर्त्याने फक्त खिडकीतून 2 बोट काढले. ते आले भालात घुसला. हे खरं घडलेलं आहे आपल्यापासून. श्रीपती अरे भाला घुसला तर ते गुलाल टाकून निवडून गेले. तिथंच आहे कोणतरी काढ. शेवटी कापला. 9ला तिथून निघाला. दवाखान्यात गेला. 11 दिवस दवाखान्यात. त्याला कोणी भेटायला ना भेटायला. आणि पुन्हा नीट झाले. पट्टी बिट्टी बांधलेली. गेले पुन्हा साहेबाच्या वाडीवर. साहेब म्हणे कोण आहे तू. ते म्हणे मी. तू कोण तू कोण. ते म्हणे येऊन येऊन येणार कोण. असं तू म्हणले त्यानं पोराला चिटकून देईन ना. पण कालच डीपी भरून आणलेली. गावठाणची डीपी जळली होती. काल भरून आणलेली आहे. 2 दिवस आईला उकळून दी. पोराला घेऊन मी चिटकून देतो. 1000 2 आणि 2500 रुपये महिन्यावर काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू करा. काही करा माय बापांनो. चांगला बिझनेस चालू करा. बाबा तुमच्या धंद्याला तुम्ही यशस्वी व्हाल. यशस्वी एवढी मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि म्हणून काही दुधाचा धंदा करा, आईस्क्रीमचा करा, काय करा माय बापांनो, एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि म्हणून याच्याकरता काहीतरी बिझनेस. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. ज्याच्याकडे उद्योग आहे 200 रुपये आणा, 500 रुपये आणा, 1000 रुपये आणा, पण काहीतरी रोजचा इन्कम सोर्स चालू करा. अन्यथा काही उपयोग नाही. मस्त कांबरा इतक्या डिग्री आहेत. डिग्र्या कांबरा इतके आहेत. आपण जर म्हणलं किती कमी तो, ते म्हणे 1300 रुपये. म्हणजे 1300 रुपये माय नाही. ते म्हणे हा
काय उपयोग आहे तेराशेचा? काहीतरी बिझनेस काहीतरी करा हो. 100 रुपयापासून 200 रुपयापासून काही तयार करा आणि काही बी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उदरनिर्वाह करता चांगल्या प्रकारचा शुद्ध सात्विक बिझनेस कराल तर माय बापांनो तुमच्या मागे पुढे उभारा हे संभाळीत आलिया आघात निवाराया. याच्या करता घरामध्ये भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. देवा आज द्यायचंच असेल ना तुला तर आम्हाला ज्ञान द्यायच्या अगोदर भक्ती दे, प्रेम दे. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम सुख दे, 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 प्रेम बाद झालं ना आता? बाद झालं ना? बाबा 11च्या पुढे जर महाकीर्तन गेलं तर मला वार येत. मला अजून ज्ञानमाळ घातलेली नाही. आज 10:50 झाले आणि बाबा मी कीर्तन चालू कंप्लीट 8:45 हे चालू केलेलं आहे. 8:50 मी ना गळ्यात घेतलेला आहे. 9:16 चाल पूर्ण झालेली म्हणजे एक्स्ट्रा कीर्तन आता चालू आहे. आता एक्स्ट्रा चालू आहे. बिल्डिंग जाळून घ्यायचं आणि बिलात फरकच करीत नाही. नाही मला भाऊ असल्यावर बिलाचं घेणं देणं काहीच नाही. मी असं जरी म्हणले ते निघून जा, मी शेल्फ मारीन निघून जाईन. बाय सत वाजलं ते म्हणजे ते हा ते म्हणला असं म्हणला आणि मला कळत भाषा त्यांची कुत्र्याची याची त्याची कळत नाही. आता इथून जर मी आरडलो तर साऱ्या गावातले कुत्रे आरड पाहिजे तुम्हाला म्हणजे हे बेकार आहे काम. आता सगळे कुत्रे आरडते इथून तिथून म्हणजे सगळं येतं आपल्याला. काय पोटापुरतं मला कधी कधी कीर्तन बंद झाले तर मी काही करीन बाबा.
पोटापुरतं येत मला. कारण की पोटापुरतं असं येतं की मला हे सोडून मला बाबा जवळजवळ 2 का 3 पिक्चरमध्ये 6 सिरियलमध्ये ऑफर होते. खरोखर नारायणाच्या गादीवर मी खोटं नाही बोलणार. पण बाबाजीला मी विचारलं, बाबाजी म्हणजे परमपूज्य आदरणीय थोर मठाधिपती गुरुवर्य, महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं वैभव देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबा, भाऊ तुम्हाला माहीत असतं. मी त्यांना विचारलं जाऊ काय, ते म्हणजे तुम्ही इकडं तुमचं भागत नाही का? म्हणलं इकडं तुम्ही इकडे हिरो नाही तुम्ही. म्हणलं हा, मग तिकडे जाता कशाला? म्हणजे असं आहे ना मायबापांना. आणि म्हणून हे सगळं दिलं त्याने, सर्व सुख देई सर्व सुख, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. समाधान सुख झालं का समाधान प्राप्त होतं, समाधानाने आनंद प्राप्त होतो. म्हणजे सुखाच्या पुढची स्टेप आनंद आहे. सुखाची पुढची स्टेप आनंद आहे. हा आनंद आमच्या घरामध्ये सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाचे लोही आनंद तरंग हो. आणि म्हणून मायबापांनो आमच्या घरामध्ये आनंद असावा. आनंद, आणि आनंद पैशानं विकत घेता येत नाही, सुख घेता येत. सुख कधी, आता मा कार्यक्रम झाला, मला पाकिट दिलं, बोग्यांब सुखी हुआ. कार्यक्रम झाला, गाडी पाकिट दिलं, गाडी गेलो मी डिझेल पंपवर घेऊन, त्याला डिझेलवाल्याला पाकिटातले पैसे काढून दिले. आलेलं सुख, सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. एक जणाला 13 वर्षांनी पोरग झालं, असा आनंद झाला, त्याला माझ्याकडे पळत आला, मला त्याला बोलता येत ना, ते म्हणे बाबा. मी म्हणलं काय झालं? अरे बोल ना. पोरग झालं. बरं ते माझ्याकडे का म्हणून हटकून सांगायला ना, मला 3 पुरी येत म्हणून. बरं असे खोडेल गडीलाही येत ना. मी देवाला पुढंच राहतो, नेमकी 3 यावं, माझ्या बायकोला पेढे द्यावा. या वहिनी म्हणजे कशीची पोराचे वहिनी लगेच. बाबा पण माया देखता म्हणजे बऱ्याच जणांनी पेढे वाटले, पोराचं सुख झालं. पोराचं सुख किती दिवस? जवळ पोरग गुरकत नाही तवर पोराचं सुख आहे. आणि खरं सांगा माय बापांनो, पुरुष मंडळी, पोरगी तुमची का जावयाची? कोणाची? जावयाची. तुमच्याकडं 20 वर्ष ठेव, पोरगी तुमची. महिला मंडळ खरं सांगा, तुम्हाला मै शपथ आहे, पोरग तुमचं आहे का सूनबाईचं आहे? तुमच्याकडं सूनबाईचं 25 वर्ष ठेव, पोरग तुमचं. ते लग्नाच्या अगोदर अशी भारी रिंगटोन ठेवतो बाबा, ती आई माझी मायाचा सागर रे, दिला तिने ओ जीवना खरे. म्हातारी ती रिंगटोन ऐकतीन म्हणते, बाया मा बांब्या मयूर किती प्रेम कर. माई लग्न झाल्यानंतर रिंगटोन तीच राहते, शब्द स्वर तेच राहतात आणि शब्द बदललेले राहते. लग्न झाल्यावर 2 वर्षात कोणची रिंगटोन राहते? लग्न झाल्यावर आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला इळीळ भाकर, मग नाताला उचलून घेती. चाल नातू, मग नाताला उचलून घेती, पिशीत डबा घे इकडं, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. अंचा अंचा बाब्या अंचा.
नाताला घेऊन बालवाडीत जाती रे, भात घोगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे. ओ, ओ, कोणाचं आहे पोरग? कोणाचं आहे? तुमचं का सुनबाईचं? त्याला लग्न झाल्यावर डोकं लोका लावू बाई, त्याला बाजरीची भाकर आवडती ना, चुलीवर भाजलेले पापोड आलेले भाकर लय गोडवानी खात मा पोरग, लसण चटणी दूध त्याला तापून दी, उलशे तूप टाक गावरान, ते म्हणून म्हातारे डंगरे मागवय. मी पाहते पोरग तुमचं नाही, पोरगी तुमची नाही, नको त्याला डोकं लावू नका, बीपी वाढून घेऊ. साहेब, जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. आणि भाऊ, आणि तलाट्याच्या लिहिण्याकरता याच्या संग भांडण कर, त्याच्या संग भांडण कर. बाबा आता शिकत माया नावावर 65 एकर जमीन केली माया वडिलांनी, अजून 65 आहे मायात नावावर, मी एकटाच. आणि बागायती काय ते हे का पडीक नाही, बागायती. आणि माया नावावर किती आता 6 महिने झाले तेव्हापासून मी दांडार लिहूनच राहतोय. अजून 65 एकर करणार आहे अजून. आणि मग मला सांगा 130 एकर जमीन प्युअर बागायत आहे. आता 100 एकर ऊस आहे आणि 16 का 17 एकर कांदे येणार आहे आबा, आणि बाकीचं गायाला आहे. एकटाच मी. पण मग 130 एकर जमीन माझ्या नावावर किती दिवस राहील अण्णा? आता 40 वर्षाचा आहे मी, अजून 20 वर्षात मी टेकन. पण जास्त जगत नाही बाबा, लोक गपक्यान मरत येत काहीतरी होत. 20 वर्षात टेकन. आणि माझं ऐक, ते म्हणतो ए खरं नको सांगू, बाबा कुत्र्याला कळालं पण आम्हाला कळालं. ते म्हणतो खरं सांगू नको, आणि खरं जर माहित झालं तर हे कुत्रे व्हायचे नाही रे. बाबा बरं एक टाचणी मांदा बुकतोय ते डोकं जोडून रोज इंडत आहे माझ्याबरोबर, रोज येऊ. आता बसून पाकिट घेऊन जाणार ते बसले म्हणजे पकादवाले पैसे बसलेले नाही, वाजिणारेच हे. खंडू बाबा आले म्हणे बस आता का बाबा म्हणे साडून नाही गाड्या बाबा. आणि एक लक्षात ठेवा, अजून लईत लई 20 वर्ष जमीन माझ्या नावावर होईल. 20 वर्ष 60 130 एकर जमीन माझ्या नावावर राहील. आणि त्याच्यानंतर पोरं म्हणते हे टेकायच्यात याच्या नावावर आपल्या नावावर ट्रान्सफर करून घ्या, नाही तर परत मूर्ती परत उत्तर. आणि मग ती जमीन काय म्हणते माहितीये भाऊ तुझ्यासारखे लय आले लय गेले, तू राहून फक्त जमिनीवर नाव नाही राहणार, त्या जमिनीच्या कागदोर तो नाव. आणि त्याच्यासाठी कोंबड्यावणी निसता कोंबडा माहित आहे, कोंबडा असा खाली एक लाल गळचुटीला तुरा राहतो लाल, आणि इथं एक लाल राहतो. असं डवला चालत रे भाऊ, असं चालत. बरं खरुडेतून सुटलं का आबा माऊली, खरुडेतून सुटलं का नीट उकोंड्यावर पळत जातं. बरं उकोंड्यावर पळत जातं तिथं काय गप राहतं का उकरीत. बरं उकरून ते नाही खात साहेब, ते उकरीत आणि बाकीच्या कोंबड्याला पिलाला बोलीत. ते कोंबड्याने पिलं येतात आणि तेच खाऊन घेतात. हे नुसतं तैट.
तैट म्हणजे द्वातराला गाठीन बँकीत कोटी. याने काही खाल्लं नाही. आपण म्हणलं गुलाबजामू खा. अरे कशाला गुलाबजाम, तो अनिळ बोलत झाला आता बाबा. म्हणून जीवनामध्ये भक्ती आणि प्रेम कळालं का जगणं कळतं माय बापाला. ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं. आणि देवाला मागायचं तरी काय, तर भक्ती प्रेमा विना देवा अभिमान नित्य नवाता या माझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. एकदा टाळी वाजून आपल्याला सर्वांना भजन करायचंय. पण एक मिनिट सर्वांनी आपापले निष्पाप हात वरती करा बरं. निष्पाप ज्या हाताने पाप केलं नाही ते हात वरती करा. तुम्ही मंडपाच्या मागचे बाहेरचे, तुम्ही हाताची घडी घातलेली. हा तुम्हीच हाताची घडी घातलेली. हा तुम्हीच पांढऱ्या शर्ट मागा नका पाहू, तुम्हीच. हा तुम्ही हाताची घडी घातलेली तुम्हीच. हा अंगात ते इकडं साऊंडच्या सावलीला बसले रिक्षापाशी उपरण्यावाले अंगा दाजी. तुम्ही बी अंगा मागचे, तुमच्या मागचे दाजी करा हात वर. हा लाल सादऱ्यावाले होत वर हात कर. उपर ना काय सोडिता असं. तुम्हाला काय वाटलं मला मोहितो बिंदू होय? एका सुरात एका तालात एकाला. रिक्षाचं कोण काय नाही तिथं. कोण आहे रे ते वळवळ. हा तू बी हात वर करतो अंगा ते सगळे. पंढरपूर भाऊ पंढरपूर सारखं वाटत येईल, आळंदी सारखं वाटायला लागलं. एका सुरात एका तालात आपल्याला त्याचं भजन करायचं टाळी वाजून. जमांकन नाही जमत आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ सारखा आवाज आहे. आणि आता आपल्या ग्रामदेवताला एकच मागायचं, इथून पुढं तुमच्या गावामध्ये एखादं पोरग असं कुलवान गुणवान सिलवान जन्माला यावं. राजे इतकं नाही पण राजाचं 25% काम उरलेलं करून जावं. धर्माचं रक्षण, संघटन कौशल्य एकत्र या. आणि मायबापांनो धर्माच्या कार्याकरता राजकारणाचे जोडे मंडपाच्या बाहेर सोडा. धर्माच्या कार्याकरता राजकारणाचे जोडे मंडपाच्या बाहेर सोडा. इथं जर आले तो सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर. आणि म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देये, प्रेम सुख देये, प्रेमा विण नाही समाधान. रांडविणे जेवे रांडविणे जेवी ओंकार पैके. रांडविणे जेवी शृंगार पैकेला. रांडविणे जेवी शृंगार पैकेला. रांडविणे
विणे जेवी श्रृंगार पै केला प्रेमा विण झाला ज्ञानी तैसा. जिचा पती मरण पावला तिनं किती ॲब्रो केला, लिपस्टिक लावली, मालकच नाही. रांडविणी सेवी श्रृंगारपै केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. तसं मानतात मायबापांनो. आमच्याकडं प्रेम नसेल आणि नुसतं ज्ञान असेल तर त्या प्रेमाला उपयोग करा. आणि म्हणून जीवनामध्ये प्रेमसुख देई प्रेमसुख एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभव सुरवाड जाणतील. माय